आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये सध्या इन्कमिंग सुरूच आहे। बडगुजर यांच्या पाठोपाठ आता माजी आमदार अपूर्व हिरे शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला ज्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला त्याच्याच माध्यमातून अपूर्व हिरे यांचा प्रवेश होतोय। अपूर्व हिरे यांच्या प्रवेशाच्या आदल्याच दिवशी हिरेंच्या विरोधामध्ये बेकायदेशीर कर्ज घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला, त्यामुळे या प्रवेशाला वादाची किनारही लागली आहे। तर सध्या भाजपमध्ये विविध पक्षातनं इन्कमिंग सुरू असताना आता अपूर्व हिरे यांचा सुद्धा पक्षप्रवेश होणार आहे। मालेगावामध्ये आपल्या विरोधात दाखल झालेला गुन्हा हा राजकीय सुडापोटी झाल्याचा आरोप अपूर्व हिरेंनीच केलाय। भाजप प्रवेश करत असल्यामुळे राजकीय विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे, म्हणून हा गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी केलाय। कोर्टात न्याय मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। व्यंकटेश सहकारी बँकेचे संचालक अपूर्व हिरे, प्रशांत हिरे, अद्वय हिरे यांच्यावरती मालेगावामध्ये गुन्हा दाखल झालाय। हिरेंच्या संस्थेतील कर्मचाऱ्यानेच हा फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय। जे काही सगळे कर्ज आहेत हे नियमानं आणि नियमित दिलेले आहेत। हे सगळे कर्ज फिटून त्याला वर्ष, 2 वर्ष, 6 महिने असा कालावधी सुद्धा होऊन गेलेला आहे आणि त्यामुळे ज्या वेळेला त्यांची जर तक्रार होती तर कर्ज चालू असताना त्यांनी का तक्रार केली नाही आणि त्यामुळे हे आज सगळं उद्या सकाळी मी जो भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतोय त्या प्रवेशाला भीतीपोटी माझ्या विरोधकांच्या पायाखालची आज वाळू सरकली असं दिसतंय आणि त्या भीतीपोटी त्यांनी घेतलेला हा निर्णय आणि म्हणून याच्यामध्ये कुठलंही तथ्य